तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा. आता आज आषाढी एकादशी निमित्त छानच आपला व्लॉग असणार आहे. सो बघत राहा. रामकृष्ण माऊली. हाय, गुड मॉर्निंग. तर आज आहे आषाढी एकादशी. सो त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. सो आईने आज छान असे केस धुतलेले होते आणि मग काय तिचं सुरू होतं आपलं डेली स्किन केअर. सो तिचं स्किन केअर सुरू होतं तोपर्यंत मी माझं बाकीचं आवरत होते. सो आज आमच्या दिवसाची सुरुवात झाली छान असं ड्रायफ्रूट शेक घेऊन. आणि मग आता त्यानंतर मग मी आज मस्त असे केस वगैरे धुतलेले. सो आता मग मी आज काहीतरी ट्रेडिशनल घालायचं बघू, जर जमलं तर घालेल किंवा नाही. पण कारण त्यात मला क्लासला थोडंसं टेस्ट वगैरे आहे. सो बघू, जमलं तर मी काहीतरी ट्राय करेल ट्रेडिशनल घालायला. सो आत्ता मी खिचडी वगैरे केलेली मी तुम्हाला दाखवते. काय मी गरमागरम खिचडी टेस्ट करून घेतली, इतकी भारी झाली ना, काय सांगू मी तुम्हाला. तर आम्ही क्लासवरून येताना काही वस्तू आणलेलं उपवासाला पण ज्या लागणार आहेत, वेफर्स वगैरे सगळं काल आम्ही आणून घेतलेलं क्लासवरून येताना. बर्फी पण आणलेली. सो मी तुम्हाला तीही दाखवते. बघा माझ्या हातातच आहे. असे आमच्याकडे वेगवेगळे मिक्स प्रकार असतील तर ते आपण घेऊ शकतो. तो खूप असतात भारी भारी प्रकार. हे बघा, आम्ही छान अशी थाळी तयार केली ती, म्हणजे आईने तयार केली ती. त्यात खिचडी, वेफर्स, दही, राजगिरा लाडू, बर्फी सगळं काही होतं. तर मग आम्ही काय सगळ्यांनी मिळून जेवायला बसून घेतलं आणि मग काय खाऊन घेतलं. मी तर मस्त बघा दही टाकून घेतलं ना. आणि मी संध्याकाळी जेव्हा क्लासला गेले ना तेव्हा आमची ती दिंडी आली होती. तुम्ही बघू शकता, म्हणजे आमच्या जवळच एक मंदिर आहे ना, तर त्यातल्याच इथली दिंडी होती ती. मला माहितीच नव्हतं म्हणजे येणार आहे, कारण थोडीशी लांब पडते आमच्यापासून ते मंदिर. तर त्यामुळे तिकडचं इतकं काही कळत नाही. सो आईने शूट घेतली, मी क्लासला गेले तेव्हा, नाही तर मी खाली बघायला गेलेलीच असते. आज आषाढी एकादशी निमित्त मी तुम्हाला जसं म्हटलं तसं हा एक मी लुक केला आहे. सो ट्रेडिशनल लुक म्हणजे मी घागरा घातला आहे. तो आहे माझ्या मामाच्या लग्नातला. पण ना मला त्यावेळी इतकं व्यवस्थित बसत नव्हता, म्हणजे थोडंसं माप नाही का, असं थोडं मोठं होत होतं. सो आत्ता मला इतका परफेक्ट दिसतो, मी तुम्हाला काय सांगू. आणि इतका सुंदर दिसतं ना, मला खूप आवडला. मी तुमची आता दाखवतेच तुम्हाला पूर्ण घागरा. सो आषाढी एकादशी निमित्त तुम्ही काय काय फराळ केला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही काय ट्रेडिशनल लुक केला, हे केला असेलच. सो मला तोही सांगा, काय ट्रेडिशनल लुक केला आहे तुम्ही आणि मला काही सजेस्ट करा. आणि मी काहीच केलेलं नाही आहे. सो मी फक्त म्हणजे गळ्यात एक पेंडल घातले. सो चेहऱ्यावर पण काही नाही आपलं. मी सहज आत्ता क्लासवरून आले, मी तुम्हाला म्हटलेलं की माझं होतं की नाही. सो आज टेस्ट कॅन्सल झाली आणि मग मी आत्ता क्लासवरून आलं, मग म्हटलं घालते, कारण त्यानिमित्तानं घालणं पण होईल. आणि सो काहीच नाही, फक्त हातात एक स्मार्ट वॉच आणि गळ्यात पेंडल, एवढंच मी लुक माझा आहे. आणि हा आपला छान असा घागरा. सो मी तुम्हाला दाखवते आता. हा घागरा, सो वर असं ग्रीन कलरचा ब्लाऊज आहे आणि खाली मस्त असा घागरा. तो इतका सुंदर, मला खूप आवडला आहे. आणि हा ओढणीशिवाय सुद्धा मस्त दिसतो. हे बघा, उलट ओढणी याची इतकी सुंदर नाही आहे ना. ओढणी थोडीशी भारी पाहिजे, तर मग जाऊ द्या. घागऱ्याचा लुक मला खूप आवडला आहे. तर तुम्हाला आवडला काय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सिंपल आणि सोबर पण वाटतं ना. हो, आणि महत्त्वाचं म्हणजे ना, इतकं सॉफ्ट आहे, काय सांगू तुम्हाला. म्हणजे मी जो की असं टोचणारे कपडे न घालणारी मुलगी जो हा घागरा आवडीने घालते. सर तुम्ही विचार करा, हा घागरा किती सॉफ्ट असेल. कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे ना. बघा ना, म्हणजे हळदीसाठी तर एकदम परफेक्ट. आणि मी हळदीसाठी घेतलेला ना ग मम्मा. सो असं आहे माझा घागरा. तुम्ही असे फोटो वगैरे आता काढून घेते आणि मग तुमचे जर चांगले फोटो आले तर शेअर करते. सो आज ना तुम्ही म्हणताल की तू ट्रेडिशनल घातलं, मग तुझ्या आईने तुम्ही फोटो का नाही काढले. सो काय झालं, मम्माला आहे ना, आज ती माझं जेव्हा म्हणजे मला सकाळी वेळ नव्हता तेव्हा मग ती म्हटलेली, पण तेव्हा मग माझी टेस्ट वगैरे होती. सो मग मी म्हटलं संध्याकाळी करू. आणि संध्याकाळी मग आईची कामं सुरू झाली. मग संध्याकाळी आईला वेगवेगळं स्वयंपाक वगैरे. सो त्यामुळे राहून गेलं. सो जाऊ द्या. असं म्हणजे आषाढी एकादशी नसली तरी आम्ही एकदा करणार आहे. बघू, चाललं आहे. जेव्हा होईल तेव्हा मी तुमच्याशी शेअर करेलच.
मग आल्यानंतर आम्ही फळ, खिचडी, डबल केलती आणि हे भगर हे सगळं खाऊन घेतलं. आणि मग मी त्याआधी मी साडी ट्राय केली, तशीच मला करायची होती. मग आईने मला घालून दिली ती. सो असा काहीचा लुक होता. आणि जर तुम्हाला आपले हे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला ना तरी एक लाईक नक्की करा. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.